मागील व्हिडिओमध्ये आपण संख्यावरील क्रिया यापैकी पहिली जी क्रिया आहे बेरीज याबद्दल आपण माहिती पाहिली होती की बेरीज कशी करावी, काय नियम आहेत. आता आपण प्रत्यक्ष बेरजेची उदाहरणे पाहणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे उदाहरणे येऊ शकतात. त्याचं पहिलं उदाहरण आहे बघा, दोन संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी आणि दोघींची बेरीज दाखवलेली आहे आणि पुढे विचारलेले बरोबर किती. आता संख्यांचे अंक मोजू पहिले. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष अंक बरोबर आहे. त्यामुळे आता आपण बेरजेच्या नियमाप्रमाणे सर्वप्रथम उजवीकडून डावीकडे आडवी मांडणी आहे, त्यामुळे आपल्याला उजवीकडून डावीकडे एक एक अंकांची बेरीज करत जायचं आहे स्थानानुसार. तर सर्वप्रथम आपण एककची बेरीज करूया. इथे एकक आहे 6, इथे एकक आहे 8. 8 आणि 6 14. 14शी काय येईल 4. हातचा पण लक्षात ठेवायचा आपण. दशक कडे जाऊया आपण. 0 आणि हा 1 आणि हातच्या आलेला 1 म्हणजेच 2. 1 आणि 2. आता शतकचा नंबर आहे. इथे शतकच्याच ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी शतकच्याच ठिकाणी 2 आहे. 4 आणि 2 6. हातचा काय आलेला नाही. हजार 2 आणि इथे 3. 2 आणि 3 5. त्याच्यानंतर 10,000 3 आणि या ठिकाणी 6. 6 आणि 3 9. 4 या ठिकाणी 5 9. 5 आणि 4 9. याप्रमाणे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पर्याय दिलेले आहे, योग्य पर्याय शोधा. पहिला पर्याय दिसतोय. पहिल्या पर्यायाला काय करायचं आपण, पहिल्या पर्यायचा जो नंबर असेल त्याला आपण असं गोल करायचं. गोल सुद्धा व्यवस्थित करा. पहिले गोल राऊंड मारायचा आणि मध्ये नंतर त्याला रंगवायचं. अशा प्रकारे गोल करायचं असतं. दुसरं उदाहरण बघूया. हे थोडं चॅलेंजेबल आहे. हे जनरल विद्यार्थ्यांना जमून जाईल. वर्गातल्या 50% विद्यार्थ्यांना हे येऊन जाईल. पण हे थोडं फिरकी घेतलेली आहे. बघूया. पहिले एककची बेरीज 9 अधिक 4 3 होतात. 3 खाली दिलेले आहे. एक हातचा आलेला आहे. जर आपण इथे एक हातचा लिहिला तर 6 आणि 1 7च होतील, कारण खाली तर आपल्याला 6 आले पाहिजे. मग आपल्याला आता शोधावं लागेल. पहिले 6 दशेच्या ठिकाणचे, हातच्या आलेले 1. 6 अधिक 1 किती होतात 7. आता असा अंक शोधायचा 7ची बेरीज करताना, असा अंक शोधायचा की ज्याच्या एक स्थानी 6 आले पाहिजेत किंवा त्याचं उत्तर 6 भेटावं असं. तर मग आपण बेरीज करत जायची. 6च्या पुढे मोजत बसा. 7 3 10 11 16 12. हा 16 आलं तर होईल का. 7 अधिक 9 जर केले तर उत्तर काय येईल 16. 16 म्हणजे आपल्याला 6 भेटले आणि हे आपल्याला शोधावं लागेल. मग इथे 6 आलेला आहे उत्तर, म्हणजे इथे अंक कोणता येईल, एक हातचा पण येतो आपल्याला, म्हणजे इथे आपल्याला अंक काय येईल 9. 16शी 6 हातच्याला 1. 8 आणि 3 11. हातच्याला 1 12शी 2. परत हातचाला 1. बघा इथे 7 आहे आणि हातचा 1 आला. हे पहिले 7 अधिक हातचा 1 झाले 8. मग आता 8 सोबत कोणता नंबर इथे या ठिकाणी ठेवावा जेणेकरून आपलं उत्तर 7 आलं पाहिजे. तर 8च्या पुढे तुम्ही काउंटिंग करत बसा. 8 अधिक 2 10 होतात, जमणार नाही. 8 अधिक 5 13 होतात, जमणार नाही. 8 अधिक 6 14 होतात, जमणार नाही. हळूहळू असं वाढत जायचं. पुढे जा. 8 आणि 9 करा. 8 आणि 9 काय होतात 17 होतात. 8 अधिक 9 17 होतात. 17 म्हणजे आपला 7 भेटलेला आहे. हातचा 1 येईल. तो 3 अधिक 2 5. 5 आणि हातच्या 1 6. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे. दोन्ही बॉक्समध्ये, दोन्ही रिकाम्या जागेमध्ये 9 हा अंक येईल. पर्याय बघूया किती नंबरचा आहे. 3 नंबरचा पर्याय आहे, म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे आपण या बेरीज या घटकेवरील उदाहरणं आपण सोडवू शकतो. भरपूर उदाहरणं आहेत पुस्तकामध्ये. बेरजेवरील भरपूर उदाहरणे असतात. आपण सराव करा. एखादं उदाहरण नाही आल्यास आम्हाला कमेंटमध्ये अवश्य विचारू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांनाही आपला हा व्हिडिओ शेअर करता येईल व त्यांना सुद्धा आपण अभ्यासासाठी मदत करू शकतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.